हैदराबाद गॅझेट लागू करा ही मागणी मनोज जरांगे वारंवार का करतायत? त्या गॅझेटमध्ये नेमकं काय आहे? जातनिहाय नोंदीमध्ये कुणाची किती संख्या होती? या सारा तपशिलासाठी पाहूयात हा खास रिपोर्ट। मराठा आणि कुणबी एकच आहेत या दाव्याला ऐतिहासिक असे हैदराबाद सातारा गॅझेटचा आधार असल्याचा दावा वारंवार होतो। ते गॅझेट नेमकं काय आहे? त्यामध्ये मराठा समाजाच्या नेमक्या काय नोंदी आहेत? हे तपासण्यासाठी आम्ही 1884 सालचं हैदराबाद संस्थानाचं गॅझेट बघितलं। त्यात काय तथ्य आढळलं हे पाहण्यासाठी गॅझेट नेमकं असतं काय आणि ते किती महत्त्वाचं आहे ते समजून घेऊयात। गॅझेटला एक अधिकृत सरकारी दस्तावेज मानलं जातं। त्यात अनेक वर्षांपूर्वीच्या जातनिहाय नोंदी, लोकसंख्या, शहरं, गावं, तापमान, शेती अशी सारी इत्थंभूत माहिती असते। इंग्रज राजवटीमध्ये महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्ह्याचे गॅझेटही उपलब्ध आहेत, ज्याद्वारे प्रत्येक व्यक्ती इंटरनेटवरून 100 ते 150 वर्षांपूर्वी त्यांच्या भागाची सविस्तर माहिती मिळवू शकतो। इंग्रजांप्रमाणे हैदराबादच्या निजाम राजवटीमध्ये सुद्धा मराठवाड्यामधले गॅझेट तयार झालं, कारण त्यावेळेला मराठवाडा हा हैदराबाद संस्थानचा एक भाग होता। गॅझेट हे आरक्षण किंवा एखादा समाज मागास ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं, कारण ते सरकारी निर्णयाला कायदेशीर मान्यता देतं। मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानामध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीसाठी उपोषणाला बसलेत। ओबीसीतून आरक्षण मागत असताना त्यांनी या ओबीसी आरक्षणासाठी आधार दिलाय, ते म्हणजे हैदराबाद गॅझेट। हैदराबाद गॅझेट बरोबरच मनोज जरांगे पाटील सातारा गॅझेट आणि औंध संस्थानचं गॅझेट लागू करण्याची सुद्धा मागणी करतात। त्यामुळे आपल्या सगळ्यांना हैदराबाद गॅझेट नक्की आहे काय असा प्रश्न पडला असेल, तर ते गॅझेट आता माझ्या सोबत आहे। आपण बघू शकता की हे हैदराबाद गॅझेट आहे। वरती लिहिलेलं आहे गॅझेटर ऑफ द निजाम डॉमिनन्स, म्हणजे निजाम राज्यातलं हे गॅझेटियर आहे। बरं, निजाम राज्यातलं जे गॅझेट आहे तर हे स्पेसिफिक माझ्याकडे जे गॅझेट आहे ते औरंगाबाद जिल्ह्याचं, म्हणजे आत्ताच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं हे संपूर्ण गॅझेट आहे। हे गॅझेट कधी निर्माण झालं होतं, कधी तयार करण्यात आलं होतं, तर ते पहिल्यांदा ओरिजिनली प्रिंटेड इन 1884 म्हणजे 1884 साली हे गॅझेट तयार करण्यात आलं। थोडक्यात काय तर 1881 साली जी संपूर्ण महाराष्ट्राची किंवा हैदराबाद संस्थानाची जी काही जनगणना झाली होती त्या जनगणनेनुसार त्याच्यावर आधारित ही गॅझेट तयार करण्यात आलेलं आहे। या गॅझेटमध्ये संपूर्ण जिल्ह्याची भौगोलिक असेल किंवा इतर सगळी जी माहिती आहे ती माहिती देण्यात आलेली आहे। आता आपण पुन्हा दुसरी एक यातलीच माहिती बघणार आहोत, ती आहे की हे गॅझेट पब्लिश आहे ते 1884 झालं, मात्र पब्लिश्ड बाय द एक्झिक्युटिव्ह एडिटर अँड सेक्रेटरी गॅझेटर्स डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मुंबई 2006, म्हणजे 1884 साली निर्माण झालेले हे जे गॅझेट आहे ते 2006 साली महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पुन्हा रिप्रिंट केलेलं आहे आणि ही ओरिजिनल कॉपी सध्या आपल्याकडे आहे। तर या गॅझेटमध्ये नक्की काय आहे आपण पुन्हा एकदा आतमध्ये जाऊन बघणार आहोत। ह्या गॅझेटमध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेला हे पहिलं पान आहे, पुन्हा त्यावरती हीच माहिती सगळी देण्यात आलेली आहे। त्यानंतर हे गॅझेट जो आहे तो निर्माण करणारे जे व्यक्ती, म्हणजे त्यांचं नाव नाही, मात्र हैदराबाद दख्खन हे नाव त्यांच्यामध्ये खाली लिहिलेलं आहे आणि खाली तारीख दिलेली आहे जुलै 1884। हैदराबाद संस्थाननं 1881 साली तत्कालीन औरंगाबाद आणि आताच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं गॅझेट बनवलं होतं, ज्यात उदाहरण म्हणून जर वैजापूर तालुक्याच्या जातनिहाय लोकसंख्येची आकडेवारी बघितली तर काय आढळतं ते पाहूयात। 837 नंबरचं पान आहे हैदराबाद गॅझेटमधलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं। त्यामध्ये वैजापूर जिल्ह्याची माहिती देण्यात आलेली आहे। ही वैजापूर जिल्ह्याची आपण आता पेजवरती आलेलो आहोत, वैजापूर तालुक्याच्या। तर यामध्ये काय लिहिलं आहे की द टोटल पॉप्युलेशन इन 1881 साली पहिली जनगणना झाली, त्यावेळेला वैजापूर जो तालुका आहे त्या वैजापूर तालुक्याची पॉप्युलेशन होती 58,604। मग त्यामध्ये जातींचं बायफर्केशन पण करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये असं लिहिलं आहे की 58,000 मध्ये 54,261 हिंदू होते आणि त्यांचं प्रमाण दिलेलं आहे 92.58%। तर त्याचबरोबर मुस्लिमांचं सुद्धा प्रमाण दिलेलं आहे की 4,337, ते लोकसंख्येमध्ये 7.4% इतकं त्यांचं प्रमाण होतं। पुन्हा पुढे खाली जे आहे ते जाती सुद्धा दिलेले आहेत। त्यावेळेला वैजापूर तालुक्यामध्ये 2096 ब्राह्मण होते आणि त्याचबरोबर विदूर त्यांची संख्या दिलेली आहे, कास्टीज, राजपूत, त्याचबरोबर इतर जे आहेत राठोड, हलवाई, गुजराती, भाटी, जाट यांची सुद्धा संख्या दिलेली आहे।
आपण पुन्हा एकदा लक्षात घ्या की वैजापूर तालुक्याची त्यावेळेला 58,604 इतकी लोकसंख्या होती आणि त्यावेळेला कुणबीची संख्या किती होती तर तो आकडा थक्क करणार आहे। वैजापूरमध्ये आज कुणबींची संख्या ही बोटावर मोजण्या इतकी आहे। मात्र 1881च्या जनगणनेनुसार आणि 1884 साली हे जे गॅजेट निर्माण झालं त्या गॅजेटने दिलेल्या आकड्यानुसार 1881 साली एकट्या वैजापूर तालुक्यात 24,976 कुणबी होते। हे तर आपण बघू शकता, म्हणजे 58,000 लोकसंख्या त्याला जर डिवाइड केलं तर 24,000 होतात। तर निम्मी संख्या आज असलेल्या त्यावेळेला असलेल्या लोकसंख्येच्या तब्बल 50% इतके लोक वैजापूर तालुक्यामध्ये कुणबी होते। मग आज सगळे मिळून अगदी वैजापूर तालुक्याची लोकसंख्या 5-6 लाखाच्याही पुढे असेल, तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तिकडे 24,000 सुद्धा कुणबी नसतील, जे कुणबी 1881 साली वैजापूर तालुक्यामध्ये कुणबी होते। 1881 साली वैजापूरमधली एकूण लोकसंख्या 58,604 इतकी होती। यात जातनिहाय लोकसंख्या पाहिल्यास 2,096 ब्राह्मण, 2,259 माळी, 604 सोनार, 674 सुतार, 826 मारवाडी, 249 लिंगायत, 35 राजपूत, 45 गुजराती, 262 भाटिया आणि कुणबींची संख्या तब्बल 24,976 इतकी आहे। म्हणजे जवळपास हिंदू लोकसंख्येच्या अर्ध्या लोकसंख्येची नोंद कुणबी म्हणून त्या काळात होती। आणि आजच्या स्थितीमध्ये कुणबी नोंदींच्या आकड्याशी साधर्म्य सांगणारी लोकसंख्या वैजापूरमधल्या मराठा समाजाची आहे। आणि प्रत्यक्षात 1881 साली जितक्या कुणबी नोंदी वैजापूरमध्ये होत्या तितक्या आज नाहीत। या गॅझेटमध्ये फक्त वैजापूर तालुकाच नव्हे तर आताच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या सर्व तालुक्यांच्या जातनिहाय नोंदी आहेत। आणि प्रत्येक तालुक्यात जवळपास निम्म्या लोकसंख्येची नोंद कुणबी म्हणून आहे। आणि आजच्या घडीला जर जातनिहाय लोकसंख्येचा अंदाज लावला तर छत्रपती संभाजीनगरच्या तालुक्यांमध्ये निम्म्याच्या आसपास लोकसंख्या मराठा समाजाची येते। या गॅजेटचा किमान अभ्यास केलेले एक अभ्यासक आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल, इतर तालुक्यांची कशी परिस्थिती आहे? या हैदराबाद गॅजेटमध्ये 1884च्या याच्यामध्ये पानोपानी कुठेही मराठा म्हणून उल्लेख नाही, सर्व ठिकाणी कुणबी म्हणूनच उल्लेख आहे। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा असा की त्यावेळेस प्रत्येक तालुक्यामध्ये त्याच्यामध्ये भोकरदन असन, पैठण असन, वैजापूर असन, कन्नड असन, या प्रत्येक ठिकाणी किती कुणबी होते याची यादी दिलेली आहे। तर कोणत्याच पानावरती मराठा हा उल्लेख अजिबात नाही आहे। प्रत्येक पानावरती कुणबी हाच उल्लेख आहे। नक्की। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहेत। हे गॅजेट पुन्हा एकदा आपल्या समोर आहे। याच गॅझेटच्या आधारावर आमच्या नोंदी कुणबी म्हणूनच आहेत। त्यामुळे मराठा आणि कुणबी एकच असल्यामुळे आम्ही आरक्षणात बसतो हा दावा मनोज जरांगे वारंवार करतायत। सगळं जर आपण सगळेच जाती वाचल्या तर या संपूर्ण जातींमध्ये मराठा जातीचा कुठेच उल्लेख येत नाही। इथे फक्त एकच डॉमिनेटेड जात दाखवलेली आहे, ती म्हणजे कुणबी। ती आहे 24,976। याचा अर्थ ही इतके मोठ्या संख्येने असलेली जात म्हणजे आजची मराठा जात आहे आणि त्या जातीचा 1881 साली कुणबी असा उल्लेख करण्यात आलेला आहे। आणि या संपूर्ण गॅजेटमध्ये सगळीकडे सगळ्याच तालुक्यांमध्ये जी 50%पेक्षा जास्त लोकसंख्या दाखवलेली आहे ती कुणबीची दाखवलेली आहे। याचा अर्थ सरळ स्पष्ट आहे की कुणबी हेच मराठा आहेत, मराठा हेच कुणबी आहेत। त्यामुळे जरांगे पाटलांची मागणी आहे की मराठा समाजाला कुणबी करण्यात यावं, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं। जरांगे पाटलांचा लढा सुरू आहे। आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की सरकार हे हैदराबाद गॅजेटेर लागू करतंय का आणि मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश होतोय का। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।